संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आळंदीहून 8 जुलैला पंढरपूरकडे होईल। 8 तारखेला प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा 9 आणि 10 या तारखेला पुण्यामध्ये याच पालखी विठोबा मंदिराच्या इथे असणार आहे। खरं तर आज आपण याच पालखी विठोबाच्या जागेमध्ये उभा आहोत। या ठिकाणी पालखी विठोबाची जागा ही अधिक मिळावी अशी मागणी गेले अनेक वर्ष पालखी सोहळा करत होता, त्याला कुठेतरी यश आलंय। त्याची विश्वस्त मंडळ हे देखील सातत्याने प्रयत्न करत होते, कारण वारी जशी जशी परंपरा पुढे घेत गेली तसे वारकरी आणि पुण्यातील भाविकांची संख्या देखील दिवसेंदिवस अगणित वाढत आहे। त्यामुळे जागा अपुरी पडत होती। त्यामुळे हा पालखी सोहळा दुसऱ्या ठिकाणी जाणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र विश्वस्तांच्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलंय आणि ज्याला परंपरा म्हणतो तीच यंदा देखील पालखी सोहळा आता याच ठिकाणी विसरणार आहे, पुढे देखील विसरणार आहे। जागा हस्तांतरणाचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जवळपास 10,000 स्क्वेअर फूटचं या ठिकाणी आता जे मांडव आहे तो देखील टाकण्यात येणार आहे तात्पुरत्या स्वरूपाचा, आणि वर्षभरामध्येच वारकऱ्यांसाठी एक मोठं मंदिर त्याचबरोबर एक मोठा हॉल देखील या ठिकाणी उभारणार आहे। मंडळाचे विश्वस्त गोरक्ष बिकुले आपल्यासोबत आहेत। यंदा पालखी सोहळा 9 आणि 10ला पुण्यात आहे। कशा पद्धतीने मंडळाकडून तयारी करण्यात येते? गेली शेकडो वर्षाची परंपरा असलेली आहे। या आषाढी वारीचा पहिला पुण्यातील शहरातील मुक्काम या भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिरमध्ये परंपरेनुसार होत असतो, परंतु 1-1.5-2 वर्षापासून जागेच्या अभावी सदरचा मुक्काम कुठं दुसरीकडे हलवण्याचा चर्चा सुरू झालेल्या होत्या। त्याला यावर्षी जास्त अपेक्षा वाढल्या की बाबा ही जागा खूपच कमी आहे, तर आम्ही दुसरीकडे मुक्काम हलवतो असं आळंदी देवस्थानने आम्हाला सूचना दिली की तुम्ही जागेची वाढवण्याची व्यवस्था करावी। त्याप्रमाणे आम्ही साधारणतः 1.5-2 वर्षापासून त्यांनी सांगितल्यानंतर पालखीची जागा कशी आपल्याला उपलब्ध होईल, आजूबाजूच्या खाजगी प्रॉपर्ट्या कशा मिळतील यासाठी आमचा प्रयत्न चालू राहिला। त्या अनुषंगाने आम्ही माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही निवेदने दिली की दादा की ही जागा पालखी ही परंपरेनुसार कुठं हलवू नका, तुम्ही शासन धोरणानुसार की जिथं जिथे पालखीचा मुक्काम आहे त्या जागा शासन ॲक्वायर करून सदरचा पालखी तळ हा मोठा करून विकसित करून वारकऱ्यांच्या सोयीदृष्टीने करण्याचं तुमचं हे नियोजन असतं। त्याप्रमाणे मी ते निवेदन दिलं आणि दादांनी ते पत्र परत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मार्गी लावून आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना बी आम्ही मुंबईला जाऊन निवेदने दिली की सदरचा पालखी मुक्काम हा कुठे हलवू नये, कारण ही परंपरा एवढी शेकडो वर्षाची आहे की सगळं पुणेकर भाविक आणि आजूबाजूच्या परिसरातील बी लोक नाराज झालेली आहेत की हे मुक्काम तुम्ही परंपरा तोडू नका। हा मुक्काम भवानीपेठेतला असा आहे की कारण शेजारी नानापेठमध्ये संत तुकारामाची पालखी असते आणि भवानीपेठमध्ये संत ज्ञानेश्वराची पालखी असते, यामुळे हा मुक्काम गेले 300-350 वर्ष हा कंटिन्यू चाललेला असल्या आणि ही परंपरा कुठं तोडू नये, त्याला कुठं खंड पडू नये, हा सर्वच महाराष्ट्रातील जनतेचाही एक प्रकारे इच्छा होती। त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर आम्ही पुन्हा स्थानिक महापौर आता किती जणांनी जागा सोडलेल्या आहेत? आता ह्यामध्ये महापौर ज्यावेळेस शासनाच्या ठरलं की बाबा ही जागा आपण धोरणानुसार ॲक्वायर करून मोठी करू शकतो, त्यामुळे त्यांनी नियोजनाखाली त्यांनी पुणे महानगरच्या माध्यमातून, कारण हे शहरात मंदिर असल्यामुळे सर्वस्वी अधिकार माननीय महापालिकेचा असतो, त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्तांना बी त्यांची चर्चा झाली असेल आणि आमचंही आयुक्तांना निवेदन होतं की सदरची जागा तुम्ही बाजूच्या खाजगी मालक जागा द्यायला तयार आहेत। आता जवळजवळ त्यावेळेस चर्चा झाली। प्रथमतः आम्ही 2024-25ला शेजारील 1224 या मिळकतदाराशी आम्ही बोलणी केली। ते म्हणले आम्हाला योग्य मोबदला मिळाला तर आम्ही जागा द्यायला तयार आहे। तर ती जागा 1224 वाल्यांची महापालिकेने चर्चा केली स्वतः अधिकाऱ्यांनी संबंधित, आणि ती जागा महापालिकेने ताब्यात घेतलेली, परंतु त्याचप्रमाणे महापालिकेत असं ठरलं की अजून जागा आपल्याला मिळत असेल तर का घेऊ नये, म्हणून महापालिकेने शेजारची 1222, 1221 यांचा प्रस्ताव त्यांनी मांडला, त्यांच्याशी चर्चा बी केली खाजगी मालकाची, परंतु तो अजून प्रस्तावित आहे। पण तुर्तास पालखी जवळ आल्यामुळे त्यांनी तातडीने 1224ची कारवाई केली आणि ती जागा ताब्यात घेतली। तसेच अचानक काही इथले स्थानिक की बाबा त्यांनी बी आमची प्रॉपर्टी देवळासाठी जर अडचण होत असेल आणि पालखी जर इतरत्र हलवत असेल जागेच्या अभावी तर आम्ही आमची जागा द्यायला तयार आहेत। शासनाने आम्हाला काय असेल तो मोबदला दिला का त्यांच्या जसं दुसऱ्यानं केलं तसं आम्ही बी तयार आहे। त्याप्रमाणे कालच्या काल परवा 2 दिवसात अधिकारी येऊन मोजणी करून गेले, संबंधित मालकाची काय त्यांच्या महापालिकेच्या नियमानुसार लिखापट्टी झाली असेल, योग्य मोबदला दिला असेल आणि ती जागा कालच्या काल ही डिमॉलिशन केलेली। आता ही साधारणतः 4,500-4,500 आत्ता
पालखी तळासाठी जागा उपलब्ध झालेली आहे. आता 2-3 दिवसात मंडपचं काम, त्याच्यानंतर त्यांचं काय तयारी, लाईटिंग बिटिंग महापालिकेच्या अनुषंगाने होणार आहेत. ती तयारीसाठी आम्ही त्यांच्या पाठपुरावा करत आहे आणि पालखीच्या आगामी येणाऱ्या 9 तारखेला आम्ही पालखीचं स्वागत करायला मंदिर विश्वस्त आणि सेवेकरी आम्ही तयार आहे. यामध्ये पोलीस प्रशासन, शासन, दरबारी जेवढे विभाग आहेत त्यांचं बी सहकार्य आहेत. MSCB असेल, टेलिफोन असेल, ते बी येतात. त्यांच्या पद्धतीने आता हा सोहळा आपला कसा चांगला पाडला जाईल हे आमचं नियोजन राहणार आहे. खरं तर भवानी पेठेमध्ये जर पाहिलं तर जे फ्रंटियरचं जे सगळं जे अतिक्रमण होतं ते देखील पालिकेने काढलेलं आहे. 2-3 दिवसांवरती सगळा सोहळा आहे, प्रस्थान देखील आहे आणि 3-4 दिवसामध्ये पालखी या पुण्यामध्ये दाखल होतील. त्याच्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, येथील वारकऱ्यांना आणि पुणेकरांना माऊलींचं दर्शन व्यवस्थित हो, त्यामुळं भवानी पेठेतील सगळं अतिक्रमण जे आहे हटवण्यात आलं. दुसरी गोष्ट, पावसापासून सगळ्यांना त्रास होऊ नये त्याचा दिलासा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो मांडव या देखील घालण्यात आलेला आहे. पालिका प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा मंडळ असेल, हे सर्वजण आता वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. कॅमेरामॅन जाधवसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.